चंदा रे कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे, तुझको आते इधर लाज आए अगर, ओढ़ के आजा तू बादल घने। चंदा रे कभी तो ज़मीं पर आ, बैठेंगे बातें करेंगे। नमस्कार, प्रीती व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या चंद्राकडे बघूनच मला आत्ता हे गाणं सुचलं, तर म्हटलं चला आजच्या व्लॉगची सुरुवात या गाण्यानेच करूया. आता इथे मी ब्रोकोलीचं सूप करायला घेतलं आहे. ब्रोकोली आणि थोडेसे बदाम मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत. ब्रोकोली आणि बदाम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं त्याला. इथे बटर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीसाठी म्हणून थोडंसं लसूण बारीक करून मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण थोडासा परतून घ्यायचा बटरमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये ब्रोकोलीची जी आपण प्युरी केली होती ती टाकून त्याला एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर सूपमध्ये थोडासा दाटसरपणा यावा यासाठी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि ते थोड्याशा बटरमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम सूपामध्ये ते ॲड करायचं. तर त्याच्याने काय होईल की सूपला थोडंसं दाटसरपणा येईल आणि चवसुद्धा चांगली येते. त्यामुळे अगदी थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत एकदा जरा एक चांगली उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये पाहिजे तर चवीसाठी तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे सुद्धा ॲड करू शकता किंवा काळी मिरी पूड वगैरे. बघा आपल्या आता गरम गरम वरणफळं सुद्धा तयार आहेत. आहा मस्त. मस्तपैकी गरम गरम वरणफळं आणि ब्रोकोली सूप. बघा दादा कसे खात आहेत. कसं झालंय सांगा. एक नंबर. आवडलं त्यांना. गरम गरम आणि हेल्दी. मी सुद्धा घेतलं इथे. मस्त झाले. खरं तर ना हे वरणफळ आणि ब्रोकोली सूप हे थोडंसं वियर्ड कॉम्बिनेशन आहे, पण ठीक आहे. आज थंडी पण भरपूर होती त्यामुळे म्हटलं हेल्दी काहीतरी सूप आपण करूया. ब्रोकोली होती घरात म्हणून मग ब्रोकोलीचं सूप केलं आणि गरम गरम मस्त वरणफळं त्याच्यावर तूप. ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही. चला तर मग व्लॉग इथेच संपवते. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.